मित्रांनो, आपल्याला दिसतोय येड्या चित्त्याचा सक्का भाव आहे छोटा. आता त्याचा पण येडापणा बघा. कारण एकाच गायची 2 वासरं आहेत ही, आणि हा लहान आहे. सेम सगळा कलर वगैरे त्याचा सेम आहे आणि गुण पण तीच आहे. ते येड्या चित्त्याचं सगळं गुण आहे ते. आणि पलीकडच्या साईडला बघा साखळी लावलेली आहे, म्हणजे रगील किती आहे बघा. येड्या चित्त्याचा छोटा भाव. आज आपण त्याची मुलाखत घेऊया. बघा पारा कसा आहे वासराचा. त्यामुळेच त्याचं नाव येडा चित्ता. आणि ह्याचं नाव काय विचारूया. ह्याचं काय नाव आहे? सन्या. येडा सन्या. हा येडा सन्या. ह्याला ही साखळी का लावायला लागते? कासरा ठेवतच नाही. आता त्याकडे बघितलं सेम सगळं गुण त्या येड्या चित्त्याकडे मोठ्या भावागत गुण आहेत ते. त्याचा बावरापण असेल किंवा थांबत नाही एका जाग्यावर. सन्या किती माणसं लागतात मैदानात धराय? होय. हरिया हरिया या या या. मित्रांनो, आज संपूर्ण मुलाखत आपण त्याची घेऊया. कारण ह्या वासराचं पण भविष्य चांगलं आहे. कारण जी बैल किंवा जी वासरं येडापणा करते तीच काहीतरी इतिहास घडवते ती. त्याकडे बघितलं पण मला पुढचा स्टार दिसतोय बघा. त्याचं नजर वगैरे सगळी बघा. मित्रांनो बघा, आता जवळ पण मला येऊन देणार नाही. कारण म्हणतात का नाही, जे ॲग्रेशन किंवा जातीवंत रागीट बैल असतात किंवा वासरं असतात ती 100% जवळ पण येऊन देत नाही. तसं त्यात सगळं गुण आहे ते. त्यामुळं खरंच काहीतरी प्रेक्षकांना पण बघाय वेगळं पण वाटेल. आणि ज्यावेळेस तो मैदानात पळेल ना, त्यावेळेस त्याचा पळ पण आपल्याला 100% बघायला भेटेल. कारण अजून वय कमी आहे त्याचं. 11 महिन्याचाच बच्चा आहे. मित्रांनो, पाठीमागे आपल्याला दिसतोय बघा येड्या चित्त्याचा भाव. आता त्याचा व्हिडिओ पण आपण टाकला. किती येडापणा करतोय ती बघितलंच असेल तुम्ही. आणि भविष्यातला स्टार आपल्याला त्यात दिसतोय. कारण अशी वासरं येडापणा करतात तीच वासरं काहीतरी बैलगाडी क्षेत्रात करतात. किंवा आतापर्यंतचा इतिहास आहे. आता किती दिवस झाला आपल्याकडे आला? आता झालाय की एक 4 महिने झाले. 4 महिने झाले. 4 महिने. बघा मित्रांनो, आता आम्ही दोघं आलोय. त्याचा पारा म्हणजे कायम हा असाच राहतोय का? हो, असाच आगाला हात लावून देत नसत नाही. आता प्रेक्षकांना परिचय सांगा तुमचा. कारण त्याचा मालक कोणती पण कळायला पाहिजे प्रेक्षकांनी. माझं नाव छोटा ड्रायव्हर वागिरी. येडा पण आहे, ताव आहे वासरात, सगळं आहे. आता ते धरून देत नसेल? नाही, मला देतो, दुसऱ्याला नाही. मला मंडळीला आणि ते सार्थक ते पोरग त्याला. कारण आता मी मागाशी आलो का नाही, तर तुम्ही ज्यावेळेस काढत होता त्यावेळेस पण लय येडापणा करत होता. हो, नाही दुसऱ्याला नाही. जो मी इथनं गेलो ना, मग कोणी हात लावायचा नाही त्याला. त्यात ते बिहरू लागल्यामुळे जरा ते आता म्हणजे एवढं तुम्हाला इथपर्यंत येऊन येते तो. नाहीतर नाही, जवळ विचारता नाही. आतापर्यंत किती फेर वगैरे किती मारलं? फेर झालं 4. आणि एक मैदान केलेलं चोराड मध्ये गट काढलेला. पहिलंच मैदान. म्हणजे गट काढलाय त्याने? गट काढलाय पहिल्या मैदान. किती महिन्याचं वासर आहे? ही वर्षाची आतला आहे. 11 महिने असतील. 11 महिने पूर्ण झाले, पण वर्षाची आतला आहे. त्यात आता येड्या चित्त्याचं तर सगळं गुण बघितले ती सेम आहे असं गुण आहे ती. हो, काय सुद्धा बदल नाही. पळाचं वय तोंड पांढरा आहे, त्याचं काळ आहे चित्त्याचं.
काय वैशिष्ट्य पळायचं जाणवत? आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे, जॅकी आहे. नाही स्पीड आहे भरपूर. हम्म. जेवढा बैल पळवल का नाही तेवढा बैल पळतोय. हम्म. असं म्हणजे माघार घेत नाही पळताना. हम्म. पाहिजे तेवढा म्हणजे आपल्याला जेवढा पळवायचा तेवढा बैल पळतोय. आता काय होतं माहित आहे का, असे ज्यावेळेस इदरे किंवा एडापाना करणारे वासर असतात का नाही, पायरा देताना माणूस विचार करत. दिवस तर लय मोठा आता घोळा आहे. हा. पायऱ्यासाठीच काय जरा असं गाजल्याशिवाय बी पायऱ्या होत नाही ती. जेवढा बैल येडा तेवढं मार्केट. बघा तुम्ही आता जो बैल पोहतोय माप येडापाना कमी आहे, तो बैल अंधारात राहिला. जो येडापाना करतोय तो बैल आता बघा फोकसलाय. बरोबर. आता एवढा रगील बैल किंवा वासरू धावणे ठेवायचं म्हणल्यावर माणसांचं पण तेवढंही पाहिजे हो तुमच्या सोबत. हो असतेच पोरं येते, आपले फोन केला की येते. पोर असलं तरच मी बाहेर काढतो, नाहीतर नाही काढत. आता इथं जास्त गर्दी झाली असेल थांबला असता का तो असं? नाही थांबणार. अहो चौथा कासरा आहे 4 महिन्यात. आता ही मित्रांनो एक वेगळं पण आहे काहीतरी. बऱ्याच मुलाखती घेतल्या ते आपण, आपल्याला असं वेगळं पण बघायला भेटलं नाही. साखळी बांधलेली आहे. हो. साखळी काय बांधायला लागते? कासरा ठेवतच नाही, सुटून जाय बघतो. असं एखादा माणूस रस्त्यावर जरी दिसला अनोळखी माणूस आणि ते तिकडं याचा म्हणला तर मग इकडं त्याची घालमेल चालू असते. निघून जायच, लाता इथं घालून काहीतरी करून जायच. आणि ती मग असं लय जे रागात असले की मग कासरा तोडून 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 निघून जाय बघ. आता 4 कासरं तोडलेत त्याने. त्याला आता बघितल्यावर मागणी बाई आली असं मागते ते की, पण द्यायचं नाही आपल्याला. आता एक व्हिडिओ तुम्ही दाखवला मगाशी, 5-5, 6-6 माणसांनी एवढा आता 11 महिन्याचा बच्चा आहे तरी ऐकणं झालाय. नाही ऐकत. आता मी इथनं एकट्यानं जरी घेऊन गेलो तुम्ही मागे जरी चालला तरी ती मला बी पाडणार. मला देखील म्हणजे विचारच करीत नाही ती काय करतोय कोण आहे असं. आता पायरा करताना कसा करताय त्यासोबत? पायरा म्हणजे बैल असतो चांगला, फक्त डोकं लावून आपलं वासर बारकाय, लय ताप झाला नाही पाहिजे ह्या हिशोबाचा पायरा असतो. पायरा चांगला असते. आता ज्यावेळेस तुम्ही घ्यायला गेला किंवा घेतला त्याला, त्यावेळेस काय डोक्यात विचार ठेवून घेतलेला की नुसता असा दावणीला राहिला तरी चालेल का, त्याने नंबर वगैरे सगळं केलं पाहिजे? नाही, घेताना आपण असा विचार केलेला की बैल आहे ह्यो, 1 नंबरचा होणार का तर होणार. त्याचं अंग सांगते त्याला. बघा की पोलाचा अंग आहे त्याचं, डांबागत पाय आहेत, छाती बित्ती आहे, जिथले तिथं फाउंडेशन आहे व्हायला. शिव बैल फेलच जाऊ शकत नाही. ड्रायव्हर तुम्ही किती दिवस झाले या क्षेत्रात? मी झाले की आता 13 वर्ष झाले गाड्यांचे. 13 वर्षात त्याच्याकडे एखादा बैल दिसला का आतापर्यंत? दिसला की नकऱ्या गौतम बायाचा कशी होता का, तो ह्यो बैल एक येडी म्हणजे सुमार नाही, बटन सुटलं की कधी निघून जाते असं. कारण तो बी बैल हाणला मी 1-2 वर्ष नकऱ्या बायांचा. चांगला बैल होता. शेम धाटी ते अंग हे सगळं तेच. कारण काय होतं माहितीये का, आता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात आहे ना, काहीतरी वेगळं प्रेक्षकांना बघायचं आहे किंवा बैलगाडा मालकांना पण असेल काहीतरी वेगळं. आता त्यात काहीतरी वेगळं पण आहे. मैदानात गेला की सगळी लोक विचारत असतील वासरू कुठल्या गावचा आहे. हो विचारतात की. किती जण असता खाली सुट्टीला किंवा खाली नेताना? सुट्टीला मी एकटा, दुसरं नाही. आणि दुसऱ्या माणसानं हात लावला तर चावतो पण. म्हणजे खरंच येडापणा म्हणतात का नाही, चावतो नाहीतर तोडतो. हो निघून जाय फक्त. मग त्याला दुसऱ्या आता हात जरी असा दिसला ना तर असं गापशीर धरतो. माझा धरला एकदा त्यानं हात झिटत, धुयाला देत नव्हतं ना, झाडाला घेतलं जवळच येऊन त्यांना कासरा गुतवाय गेलो, माझा धरला हात. आता तरी पाऊस पडतोय नॉर्मल, त्यामुळे मला वाटतं शांत उभा राहिलास. पावसानं जरा ते भिरून लागले त्याच्यामुळे बी राहते ना, रक्त जाते ते काहीच करून दे ना मला. तर डॉक्टर बोलवायचा कसा काय, ती शेपूट तर धरून टोचलं पाहिजे. नक्की अजून एकदा बी नाही केली, एकदाच फक्त केलेली. ते बी लय धरपडून लय लागून घेतलेलं, त्याच्यावर काही नक्की बिक्की काय केलं नाही. काय डोक्यात आहे, काय नक्की घडवायचं बैलगाडी क्षेत्रात? आता ती घेतली वस्तू एवढी तुम्ही रगील किंवा अग्रेशन भरपूर आहे त्याला.
काय नाही आपल्याला फक्त 3 फेऱ्यात आपलं जमल ह्या अपेक्षेने घेतलं हम्म. आणि ह्याच्यावर जमवायचंच. आता जर एखादी मोठी मागणी जर आली, हम्म. कारण त्यात ती पॉझिटिव्ह एनर्जी दिसते किंवा नाव कमवायचं त्यात वेगळ्या गोष्टी दिसते त्या, हा. तर देणार का? नाही हा. म्हणजे काय बी होते आपल्या दावणीत राहिलं पाहिजे. कडव या अपेक्षेनेच घेतलंय आपण. आता दावणीला एकच वासरू ठेवले. हो एकच आहे. एक आहे बच्चा आहे बारका आहे. ते असतो तिकडे पलीकडच्या गोट्यात. एकच ठेवायचं पण चांगले ठेवायचं. चांगलं ठेव. त्याला आता किती दिवसात घडवणार किंवा किती दिवसानंतर त्याला बाहेर अहो, काढताय? अजून कमीत कमी 7-8 महिने गेल की म्हणजे चांगला जे रेंज म्हणतो ना आपण नंबरातली त्यात याला 8 एक महिने गेले. ह्याच्या जाती बुद्धीबद्दल काय सांगता तुम्ही? आता भरपूर वर्ष ह्या क्षेत्रात घालवलेली आहे ती. आता जवळ तर त्या मी जास्त जाऊ शकत नाही कारण तो काय पण याडापणा करू शकतो. काय वैशिष्ट्य जाणवते त्याच्या जाती गुत्तीचं? कारण अशी वेगळी दिसणारी बैल म्हणले की जरा काहीतरी वेगळे पण जाणवते. बैल जाती गुत्तीला प्युअर आहे. फक्त कलर फक्त वेगळा आहे. ज्यावेळेस पहिला फेरा टाकला त्यावेळेस काय जाणवलं? तेव्हा म्हणजे आता फेरा काढल्यावर म्हणजे आमची अपेक्षा वाढली हो. लय वाढली. म्हणजे बैलच असा पहिलाच फेरा आणि सोडून देत नव्हता हातात. आता जसा याडा चित्त जिकडे तिकडे जाईल तिथं व्हायरल आहे. ह्याच्याकडे पण लक्ष जातं का तसं लोकांचं? जाते की आता तोराडमध्ये गेलो पहिलं मैदान, लय जण याडा चित्ता आला. मित्रांनो, त्याकडे जर बघितलं तर मी मागाशीच बोललो की भविष्यातला स्टार आहे आणि काहीतरी करण्याची त्याच्यात धमक आहे. आता काय होईल माहित आहे का? ज्यावेळेस लोक मुलाखत बघतील का नाही त्यावेळेस 100% मैदानात अजून जास्त चर्चा होणार आहे आणि पैरे पण कदाचित जमतील. आता बैल ज्यावेळेस पैऱ्याला तुम्ही टाकणार आहे त्यावेळेस काय बैलगाडा मला काय बोलते ती वासराला 2 पाऊंड जास्त पळणारा बैल पाहिजे किंवा काय लोक म्हणते ती बैल पळाय काय असलं पण शहाणा पाहिजे. बैल शहाणा असणं गरजेचं आहे हो. ते अजून बच्चाच आहे. आपण त्याला वळण चांगलं लागलं पाहिजे. म्हणजे कधी त्याचं एक पिरियड असते दुसरा वयाच्या आत त्याची मुळशी झाली की समजा त्या जोडीचा बैल वाढून पाहिला किंवा बैल लागून आत आला वासर काही डोक्यात तेवढी धरते की तिथं असं होतंय. वासराला कसा वासरापेक्षा एखादी उडी कमी घालू द्या फक्त बैल शहाणा असा वासरून असं वडून हुरूप लागली पाहिजे वासराला की मोर जाऊन पळायचं आपल्याला बैलाला वाढ पळायचा असं. आता ग्रुप मध्ये कोण कोण मुलं असतात तुमच्या? मुलं असतात की सार्थक आहे, अजय आहे, बरेच असते ते. कारण काय होतं जर धरणारे सोडणारे किंवा सपोर्ट करणारी टीम असली तरच बैलगाडा क्षेत्र आहे आणि त्यात असले वासरू ठेवायचं म्हणजे जोखमच आहे. हो नाही पोरं असते नाव घेईल तेवढं कमी आहे. पोरं असतात फोन केलं नाही ते. वासरू आज त्याची तब्येत बिघडली किंवा त्याला इंजेक्शन दिले त्यामुळे ती जरा नॉर्मल ही झाले. नाहीतर जर आता जर आजारी नसताच तर उभं राहून दिलं असतं का त्याला? नसतं दिलं. इंजेक्शन नाहीच. इंजेक्शन कुठलं तेव्हा केस उभी केले त्यानं त्याला ते जमन झाले त्यात पाऊस आहे ना चिटचिट. पण एकट्याला बाहेर नशीब काढून देते तुम्हाला. हो एकट्यालाच. भविष्याचा स्टार आहे मित्रांनो. आपण शुभेच्छा करूया त्याला की जी डोक्यात आहे त्यांच्या ते काहीतरी महाराष्ट्रात वेगळा बैल घडवायचा ती 100% ते घडवून दाखवतील. कारण त्याकडे बघितलं तर सगळ्यांना कळते की तो काय करेल. कारण एवढा आजार आहे तरी देखील तो शांत उभा राहण्यात आला. धन्यवाद.